महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात। परंतु अनेक अर्ज चुकीच्या माहितीमुळे किंवा अपूर्ण कागदपत्रामुळे अपूर्ण ठरले होते। तुम्ही पात्र आहात की अपात्र हे तपासण्यासाठी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आणि जे तुम्हाला यादी देणार आहे हे खूप तुमच्या कामी ठरू शकते। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या धार्मिक मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अपात्र महिलेची मुख्य कारणे बघा। उत्पन्न आणि सरकारी नोकरी। कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी किंवा सरकारी कर्मचारी किंवा आयकरदार असल्यास अर्ज रद्द होतो। वाहन मालकी। कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चारचाकी वाहन असल्यास अपात्र ठरता। अर्जात चुकीचे रेशन कार्ड किंवा आधार कार्ड लिंक नसलेले बँक खाते अर्ज बाद करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते। तुमची पात्रता कशी तपासाल? वेबसाईट किंवा ॲप। तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईट किंवा एखादी नागरिक शक्ती दूत मोबाईल ॲप आहे त्यावर लॉग इन करून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता। लॉग इन आणि तपासणी आधार क्रमांक आणि लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉग इन केल्यानंतर माय ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय निवडा। येथे तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर, रद्द किंवा प्रलंबित आहे की नाही ते कळेल। अर्ज रद्द झाला असल्यास त्याचे कारणही दिसतील। लाभार्थी यादी कशी पाहावी? वेबसाईटवर यादी तुम्ही ladkibaheen.maharashtra.go.in या वेबसाईटवर बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव तपासू शकता। माहिती भरा। येथे तुम्हाला अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक तसेच गाव आणि जिल्हा नाव टाकून यादी तपासता येते। यादीत नाव असल्यास पुढील हप्ता आणि बँक खात्याची माहिती सुद्धा दिसते। पात्र असून लाभ थांबल्यास काय करावे? जर तुम्ही पात्र असून तुमचा अर्ज अपात्र ठरला असेल तर अजिबात घाबरू नका। तुम्ही वेबसाईटवर या, इथे लॉग इन करा। एडिट पर्यायावर चुकीची माहिती सुधारू शकता आणि जे काही तुमचे पर्याय आहेत ते बरोबर करून तुम्ही त्यात पुढे जाऊ शकता। याशिवाय तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रातून, सेतू केंद्रातून किंवा ग्रामपंचायतीत जाऊन अर्जाची स्थिती तपासू शकता आणि याबाबत तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता। सोबतच तुमचा लाडक्या बहिणीचा अर्ज हे कसा आहे, त्यामध्ये काही चुका असतील तर ते सुद्धा तुम्ही तिथून दुरुस्त करून घेऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला अजून याबाबत काही अडचणी असतील तर तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये विचारू शकता। सोबत हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एकदा अशा चांगल्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।